दादा आज तुम्ही अभिवादनासाठी आला होता साताऱ्यात. नाही, कर्मवीर भाऊराव अण्णांचं काम हे खूप मोठं आहे. त्यांनी त्या काळामध्ये जे काही संघर्ष केला, कष्ट घेतले, लोकांना विश्वासात घेऊन जी संस्था उभी केली आणि त्यानंतर अनेक मान्यवर ज्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, या सगळ्यांनी मनापासून या संस्थेसाठी खूप काही केलं आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो मुलामुलींना तिथं शिकवलं गेलं, डिग्री मिळाली, शिक्षण चांगलं मिळालं आणि आज पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे इथं अख्खा रयत परिवार येत असतो आणि इथे येऊन नतमस्तक होत असतो कार्यासमोर आणि विचारासमोर. आणि मग हा जो रयत परिवार आहे, जे रयत सेवक आहेत, ते मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण इथे येऊन विचाराला आणि कर्मवीर भाऊराव अण्णांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी येत असतो. तर पुढे आज साताऱ्यात दुसरे काय दौरे घेतलेले आहेत? सासपड्याचं एक भेटीचं. आम्ही सर्वजण सासपडे हे जे गाव आहे, 8 ते 9 महिन्यापूर्वी एका लहान बालिकेवर तिथं अत्याचार झाले होते आणि दुर्दैवाने तिला त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं. आम्हाला तिथे असणाऱ्या ग्रामस्थ आणि काही लोकांकडनं असं कळालं आहे की जे घरचे लोक आहेत, जो परिवार आहे त्या मुलीचा, कुठंतरी त्यांची अपेक्षा आहे की जो न्याय मिळाला पाहिजे त्याला कुठंतरी उशीर होतोय, त्याला गती आली पाहिजे. त्याच्याचबरोबर जो क्रिमिनल आहे, जो कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये अडकलेला आहे, नाही तर जे कृत्य केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल कुठं ना कुठं काही प्रमाणात दहशत ही त्या परिवारावर आहे. त्यामुळे काय झालं, कसं झालं हे तर माहिती असलं तरी न्यायाला उशीर का लागतोय, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आज दुपारी 1:30 ते 2 पर्यंत सासपडे या गावामध्ये आम्ही सर्वजण जाऊन परिवाराशी आणि ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत. नाही, दरवर्षी नाही तर दर 3 वर्षाला काही ना काहीतरी बदल हे होत असतात आणि बदल जे होत असतात ते संविधानिक आणि लोकशाही पद्धतीने होत असतात. लोकांना विश्वासात घेतलं जातं, चर्चा केली जाते आणि जसं आजपर्यंत ह्या छोटे मोठे बदल होत आलेले आहेत, तसे एखाद छोटा मोठा बदल हा होऊ शकतो, पण विश्वासात घेऊनच तो त्या ठिकाणी बदल केला जातो. कारण शेवटी ही संस्था लोकांची आहे आणि सामान्य लोकांच्या हितासाठी काम करणारी ही संस्था आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.